काल रात्री 2 वाजता मी आणि माझा नवरा 2 तासाची झोप सॅक्रिफाईस करून पूर्ण वेळ आराध्याचे गॅसचे ड्रॉप शोधत होतो. सो आराध्याला थोडेसे गॅसेस झालेत आणि तो 2 वाजता उठला. त्याला भूक लागली आणि आम्हाला असं वाटलं की यार त्याला औषध द्यायला पाहिजे, अदरवाईज तो झोपणार नाही. तर आम्ही पूर्ण घर उलथपालथ केलं. म्हणजे फ्रीजमध्ये बघितलं, कधीही न उघडलेले ड्रॉवर बघितले, सोफ्याच्या खाली बघितलं, बाथरूममध्ये जाऊन बघितलं, कुशनच्या खाली बघितलं, सगळीकडे आम्ही बघितलं आणि आम्हाला ते कुठेच मिळाले नाही. आणि ते ड्रॉप्स कुठे असतील? आम्ही जिथे रेग्युलरली ते ड्रॉप्स ठेवतो ते ड्रॉप्स तिथेच होते. म्हणजे आम्ही तिथे 100 वेळा बघितलं. त्यावरनं आमची चिडचिड झाली. आम्ही अख्खं घर उलथापालथ केलं. 2 तासाची झोप सॅक्रिफाईस केली आणि जिथे आम्ही रेग्युलर ड्रॉप्स ठेवतो तिथेच ते ड्रॉप्स होते. आय मीन दिवसभराची दगदग, बाळ, हे सगळं सांभाळून मेंदू इतका दमलेला असतो की काही सुचत नाही. म्हणजे हे ब्रेन फॉगिंग ना नेक्स्ट लेवल होतं आमचं कालचं. आणि हे आय गेस सगळ्यांबरोबर होतं. जर तुमच्याबरोबर पण हे झालं असेल तर मला हे ऐकायला नक्की आवडेल. सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला असं कधी झालंय का?